तर बघा, या जगामध्ये ज्याला मान सन्मानाची अपेक्षा आहे तो भगवंताला मात्र शरण जाणे शक्य नाही. आपण भूतकाळात काय केले आहे, सध्या काय करीत आहोत आणि भविष्यात आपल्या पुढे काय वाढून ठेवलेले आहे, हे सर्व आपलं भविष्य, वर्तमान, भूतकाळी सर्व मात्र स्वामी महाराज जाणत असतात. त्यांना माहिती असतं, कारण ते ब्रह्मांडाचे चालक, मालक आणि पालक आहे. तर बघा, श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणामुळे मनावर साचलेली पूर्वकर्माची धूळ मात्र आपली निघून जात असते. जर मनुष्याला स्वामी महाराजांच्या सहवासाची इच्छा असेल तर त्याने भक्ती योगाचे पालन करणे हे खूप जास्त आवश्यक आहे. जर मनुष्याला असं वाटत आहे का माझा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान हा सर्व काही अगदी छानच असावा, मागचे कर्म आहे ही धुतले जावे, तर आपण स्वामी महाराजांची भक्ती, सेवा ही एकनिष्ठपणाने केली पाहिजे. जोपर्यंत मनुष्य स्वामी महाराजांना शरण जात नाही तोपर्यंत तो पापकर्माच्या दोषातून मात्र तो कधीच मुक्त होऊ शकत नाही. कारण ह्या मार्गामध्ये केल्या जाणाऱ्या विविध सेवांमुळे नक्कीच त्याला त्याचं पूर्वजन्मीचं जे पाप आहे, कर्म आहे किंवा त्याचे भोग आहे हे संपवण्यास मात्र ते मदत करत असतात. तर हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. सकाळी सुंदर अशी देवपूजा झाली आणि आता पौर्णिमेला कलश स्थापन केलेला आहे, म्हणून म्हटलं चला सुरुवातलाच तुमचं देवघराचं दर्शन करते. म्हणजेच ब्लॉगची सुरुवात अगदी छान आणि प्रसन्न वातावरणाने मी करत असते. त्याच पद्धतीने इथे खानदेशमध्ये जे काही वांग्याचं भरीत बनवत असतो आपण, तेच रेसिपी आज मी बनवत होती. आता ताजे वांगे आम्ही कालच मार्केटमधून आणलेले होते. छान असा भाजीपाला सुद्धा आणलेला होता, म्हणून दोघंही वांगे आधीच गॅसवर भाजून घेतले आणि कांद्याची पात अगदी ताजीच होती, म्हणजे नवीनच मार्केटमधून आणलेली, तिला सुद्धा छान असं वॉश करून घेतलं होतं आणि अगदी बारीक चिरून घेतलं. छान लागते वांग्याचं भरीत आणि कांद्याची पात असली तर अगदी बेस्टच. आमच्याकडे तर खूप जास्त प्रसिद्ध आहे, म्हणजेच वांग्याचं भरीत आणि भाकरी, पुरी किंवा पोळ्या. आम्हाला दोघांनाही सर्दी झालेली आहे, म्हणून मी पुऱ्या वगैरे बनवल्या नव्हत्या तर पोळ्याच टाकलेल्या होत्या. आणि डब टिफिनमध्ये सुद्धा ऑइली देण्यापेक्षा म्हटलं चला लवकर पोळ्या बनवते, वेळही वाचतो आणि अजून घसा बसायला नको. कारण वातावरण आधीच खूप जास्तीचं खराब झालेलं आहे प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाकडे मात्र सर्दी सगळीकडे झालेली आहे. म्हणून लगेच तिथे छान पोळ्या बनवून घेतल्या आणि बघा, लाट्सची पोळी इतकी छान अशी फुगलेली होती आणि अगदी मऊ झालेली होती. तर राहुलने याचा सुद्धा शूट घेतलेला होता. नंतर गरमागरम पोळ्या बनवून झाल्या, कारण जोपर्यंत वांगी म्हटलं थंडी होते तोपर्यंत रिकामा टाइमपास करण्यापेक्षा लगेच कामं आवरायला तेवढीच मदत होते आणि दुपारचं रुटीन सुद्धा आपलं सेट होत असतं. रात्रीची जी खिचडी होती, काल सत्यनारायण पूजन केलेलं होतं, त्याचा तो काही प्रसाद होता, तो आम्हाला म्हणजे आपल्याला दोघांनाच खायचा असतो घरातील मंडळींना, म्हणून तोही ते छान असा गरम करून घेतलेला होता. आणि साईड बाय साईड रात्रीची खिचडी सुद्धा माझी गरम करणे सुरू होती. काल मी मटकी भात केलेला होता, तोच इथे गरम करून घेत होती, कारण ना ब्रेकफास्टमध्ये आज काही वेगळं बनवून द्यायची गरज नव्हती, तर हे चावू खाणार होते. लगेचच तुम्ही बघा का तिकडे माझं काम सुरू होतं. इथे गरमागरम छान असे वांगी सोलून घेतले आणि लगेच स्मॅश करून घेतले. टेसनीच्या साह्याने असे मॅश करून घेतले होते. साईडच्या छोटं जे भांडं दिसतंय त्याच्यामध्ये 2 मिरच्या, आलं लसूण, अद्रक लसूणची पेस्ट आणि 2-3 मिरच्या अशा मिक्स करून घेतलेल्या होत्या. म्हणजे भरीत अगदी डोळे लावून आपण खाऊ शकतो. मिरच्या वगैरे मध्ये येत नाही आणि तिखटही ते होत नाही, म्हणून छोटीशी पेस्ट करून घेतली. लगेचच जिरं मोहरीची फोडणी टाकली. नंतर जो काही ठेचा बनवला होता मिरच्यांची पेस्ट अगदी तेच टाकून दिलेली होती आणि लगेचच आता त्यामध्ये कांद्याची पात टाकायची. आजही मी चक्क शेंगदाणे टाकायची विसरली होती, पण नंतर लक्षात आलं का अरे शेंगदाणेच टाकलेले नाही. आणि आवडणं तर खूप जास्त शेंगदाणे आवडतात. शेंगदाणे असल्याशिवाय काही भाज्या अजिबात खात नाही, म्हणून ते कांद्याची पात जी काही होती ती टाकून दिलेली होती. आणि कांद्याची पात अगदी छान आणि मऊ झाली ना तरच भरीत टेस्टी लागतं. आणि भरीत तर इतकं टेस्टी होतं आणि खूप जास्तीचं झालं होतं, कारण मी दोघंही वांगे भाजलेले होते. तर संध्याकाळी सुद्धा आम्ही हीच भरीत खाल्लेलं होतं, कारण संध्याकाळी मी अजिबात काही स्वयंपाक बनवला नव्हता, फक्त गरमागरम पोळ्या बनवल्या होत्या. कारण ऑलरेडी भरीत खूप जास्त शिल्लक राहिलं होतं आणि एवढं भरीत फेकण्यापेक्षा म्हटलं चला संध्याकाळचं जर होत आहे तर उगाच का पुन्हा स्वयंपाक करायचा आणि वेळही वाचतो, बाकीच्या सेवाही असतात संध्याकाळी, आणि म्हटलं चला तेच भरीत पुन्हा खाऊन घेऊया. कारण सगळ्या गोष्टी आता महाग झालेल्या आहेत. जरी भाजीपाला आपल्याला वाटत असलं का हिवाळा आहे स्वस्त असेल, पण अजिबात तसं नाहीये. तर खूप जास्त भाजीपाला हा महाग मिळत आहे.
कांद्याची पात छान अशी मऊ झाली. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं जेणेकरून ते लवकर मऊ होईल. कारण सकाळी कितीही आवरायची घाई केली तरी 10:30च्या आरतीला जाते आणि तिथून आल्याच्या नंतर बाकीचं आवरते म्हटल्यावर घाईच होते कामांना. टिफिनला सुद्धा घाई होते. नंतर आठवण आली तेव्हा थोडेसे शेंगदाणे ॲड केले आणि कांद्याची पात अगदी मऊच झाली आणि लगेचच भरीत टाकून दिलं. ठेचलेले जे काही वांगे होते ते टाकून दिले. कारण बघा अगदी 5 मिनिटामध्ये भरीत माझं तयार झालेलं होतं. कारण ऑलरेडी सर्व काही आता म्हणजे जे काही वांगे वगैरे होते ते ऑलरेडी शिजलेले असतात म्हणून जास्त वेळ लागत नाही आणि आऊसुद्धा घाई करत होते जाण्यासाठी. दुपारची कामे आवरली, माझ्या सेवा आवरल्या. जे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण मी लावलेलं होतं ते सुद्धा मला दुपारीच वाचून घ्यावं लागतं, ते झालं. संध्याकाळी छान असा इथे चहा घेतला. कारण सर्दी बऱ्यापैकी आता झालेली आहे म्हटल्यावर गरमागरम चहा झाला संध्याकाळचा आणि लगेचच आता इथे गाजर सोलण्यासाठी घेतली. आहोच गाजर सोलून देतात पण त्यांना वेळ नव्हता आणि सकाळी म्हटलं माझी तब्येतही जास्तच बरी नव्हती म्हणून म्हटलं होतो नाही होत हलवा. त्यासाठी जर बरं वाटलं तर संध्याकाळी करेल म्हणून मी ते दुपारी थोडासा आराम केला आणि संध्याकाळी आता पुन्हा गाजर सोलण्यासाठी घेतलेले आहे. मी छान अशा पद्धतीने सर्व गाजर साईड बाय साईड एक सोलून घेतलेले होते. कारण 1 किलो गाजर मी आणते आणि एवढाच हलवा करते 1 किलोचा जेणेकरून तो 3 ते 4 दिवस जातो किंवा 2 दिवस सुद्धा जातो. कारण जास्तीचा करूनही काही फायदा नसतो. फ्रीजमध्ये जास्त स्टोअर केलेल्या वस्तू या अजिबात खायच्या नाही कारण त्या शरीरासाठी तेवढ्याच घातक असतात. लगेचच असा पूर्ण गाजर होते ते सोलून घेतले. आजूबाजूचं त्याचं टोक होतं ते सुद्धा कापून घेतलेलं होतं आणि छान असा गाजर बघा इतके मस्त असे गाजर किसलेले होते. बघा आपल्या मनातील नकारात्मक विचारांची धूळ काढून टाकण्यासाठी तसेच सकारात्मक ऊर्जा कायम ठेवण्यासाठी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण अखंड नामस्मरण मात्र करत असतो. लाखो भक्तांना या मंत्राचा सातत्यपूर्ण जपातून शांती, ऊर्जा आणि दिव्य असा अनुभव सुद्धा आलेला आहे. आणि ते सगळे अनुभव मात्र जेव्हा आपण प्रत्येक महिन्याच्या मीटिंगला किंवा प्रत्येक महिन्याला पारायणला आपण गुरुपीठला जातो तेव्हा ते शेअर सुद्धा करतात का त्यांना असे छान छान अनुभव आलेले असतात आणि खूप चांगले अनुभव त्यांना येतात. म्हणून म्हटलं तर तुमच्यापर्यंत सुद्धा शेअर करूया जेणेकरून तुम्ही सुद्धा अनुभवातून नक्कीच काहीतरी शिकाल. जे लोक नसतील सेवेकरी किंवा करत काही नसतील त्यांनी मात्र या नवीन वर्षामध्ये तरी आवर्जून असा काहीतरी एक निर्णय घ्या किंवा संकल्प घ्या का मी सुद्धा आजपासून छान सेवा करेन. तर बघा इथे सुद्धा गाजर किसून झालेले होते. मागच्या मंथमध्ये मी जे काही तूप काढलेलं होतं ते थोडंसं जास्तीचं तापलं गेलेलं होतं म्हणून त्याला मी एका भांड्यातच ठेवलेलं होतं. म्हटलं जेव्हा आता गाजरचा हलवा, सत्यनारायणचा प्रसाद अशा गोष्टींमध्ये त्यांना यूज करेल आणि ते झालं सुद्धा. थोडंसंच निघतं म्हणून म्हटलं ते यूज सुद्धा होऊन जातं. आणि आधीचं जे काही तूप होतं ते डब्यामध्ये ठेवलेलं होतं कारण ते छान असं व्हाईट झालेलं होतं. याला थोडासा कलर आलेला होता म्हणून यालाच आधी वापरून घेतलेलं होतं. आणि आता सीझन आहे म्हणून गाजरचा हलवा काय हा महिन्यातून किंवा 15 दिवसातून नक्कीच होतो. कारण गाजरचा हलवा हा आवडणं सुद्धा खूप आवडतो. आणि आजचा गाजरचा हलवा काही वेगळाच होता कारण मी गाजर किसलेले होते म्हटल्यावर अगदी टेस्टी झालेला होता. कारण आवडणं सुद्धा तितकाच आवडला आणि गाजर सुद्धा वेगळेच वाटले मला थोडे. नंतर छान असं तूप टाकायचं, भरभरून तूप टाकलेलं होतं 2-3 चम्मच आणि त्यामध्ये छान तुपामध्ये गाजर असे होऊ दिले. बघा गाजर झाल्याच्या नंतर कलरही अगदी चेंज होतो, हलवाही अगदी मऊ होतो आणि जे काही कढई पूर्ण भरलेली होती त्यामधून अर्धवट डायरेक्ट झालेला होता. 2 वेळा करून असं अर्धा लिटर जे काही दूध होतं त्यावरची जी मलाई होती ती सुद्धा टाकली. बरेच लोक यामध्ये ड्रायफ्रुट्स ॲड करतात, खवा ॲड करतात पण मी खवा न टाकता दूध आणि मलाई टाकते कारण हे दूध जे आहे ना ते अगदी गोठ्यातलं प्युअर असं आहे आणि त्यामुळे जी काही बासुंदी, हलवा, शिरा ज्या काही गोष्टी होतात ना त्या खूप टेस्टी होतात. पूर्णपणे त्याला आता अजिबात पाणी न टाकता पूर्णपणे दुधातच शिजवून घेतलेला होता. नंतर 1.5 वाटी कन्सिस्टन्सीप्रमाणे साखर ॲड केली. तर मागच्या वेळेस सुद्धा 1.5 वाटी टाकलेली होती आणि अगदी गोड नाही आणि कसाच नाही, अगदी टेस्टी असा हलवा तयार झालेला होता. सो तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणाकोणाला हलवा आवडतो मला नक्की सांगा. आणि या सीझनमध्ये ज्या गोष्टी मिळत आहेत ना त्या मन भरून खायच्या. पुन्हा मग पुढच्याच वर्षी अशा गोष्टी मिळतात कारण आता गाजरचा सीझन आहे म्हटल्यावर गाजर तर सर्वीकडे आलेले आहे. नंतर साखरचं पूर्णपणे पाणी होतं कारण साखरेला सुद्धा पाणी सुटतं आणि लगेचच अगदी छान असा हलवा इथे तयार झालेला होता. बघा पूर्ण शिजलेला होता, पूर्ण पाणी आता कमी कमी होत चाललेलं होतं आणि टेस्टी असा गाजरचा हलवा संध्याकाळी महाराजांना नैवेद्य वगैरे अर्पण केला आणि आम्ही सुद्धा खाल्ला. सो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, माझी कांदेशी वांग्याची भरीत रेसिपी सांगा कशी वाटली, गाजरचा हलवा. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी